1200 वर्षापासून भग्न अवस्थेत पडून असलेली 200 मंदिरे पद्मश्री के मुहम्मद यांनी एक एक दगड जुळवत पुन्हा उभी केली. दरोडेखोरांना सोबत घेऊन वाचवला प्राचीन भारतीय वास्तुकलेचा अमूल्य खजिना. मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात वसलेले बटेश्वर ग्रुप ऑफ टेम्पल्स सुमारे 1200 वर्ष जुनी आहेत. काळाच्या ओघात भूकंप व इतर कारणांमुळे ही मंदिरे पूर्णपणे कोसळून दगडांचे ढीग बनली होती. आर्किओलॉजिस्ट के मुहम्मद यांनी शेकडो विखुरलेल्या दगडांना ओळखून, जोडून आणि योग्य ठिकाणी बसवून 80 पेक्षा अधिक मंदिरे पुन्हा उभी केली. ग्वाल्हेरपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर मुरैनाजवळ एकेकाळी 200हून अधिक लहान मोठी मंदिरे होती. 9व्या-10व्या शतकात बांधलेली ही मंदिरे भारतीय शिल्पकलेचे अद्वितीय उदाहरण होती. पण काळाच्या ओघात सारे काही विखुरले. केवळ दगडांचे ढीग उरले. लोकांनी मान्य करून टाकले होते की आता ही मंदिरे कधीच उभी राहणार नाहीत. 2005च्या सुमारास जेव्हा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण च्या भोपाळ विभागाचे अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ के मुहम्मद यांनी ही भग्न मंदिरे पाहिली, तेव्हा त्यांना ते केवळ अवशेष नव्हे तर एक अपूर्ण कथा दिसली. त्यांनी ती मंदिरे पुन्हा उभारण्याचे काम हाती घेतले. आव्हान सोपे नव्हते. प्रत्येक मंदिर हजारो दगडांमध्ये विखुरलेले होते. ना कोणत्या नकाशा, ना सरळ मार्ग. हे काम एका विशाल जिगसॉ पझल सारखे होते, जिथे प्रत्येक दगड ओळखून तो त्याच्या योग्य जागी बसवायचा होता. पण अडचण फक्त तांत्रिक नव्हती. हा परिसर चंबळचा होता, जिथे त्या काळी दरोडेखोरांचा मोठा धोका होता. लोकांनी सांगितले की येथे काम करणे म्हणजे जीव धोक्यात घालणे. तरीही मुहम्मद साहेब मागे हटले नाही. त्यांनी दरोडेखोरांशी संवाद साधला आणि त्यांना समजावून सांगितले की संरक्षणाचा उद्देश मंदिरांचे जतन करणे आहे. त्यामुळे त्यांनी स्थानिक पातळीवर काही प्रमाणात मदत आणि सुरक्षा मिळाली. हळूहळू वातावरण बदलले आणि ज्यांच्यापासून लोक घाबरत होते तेच या कार्याचे रक्षक बनले. वर्षानुवर्षाची मेहनत सुरू झाली. कामगार आणि तज्ज्ञांच्या पथकाने प्रत्येक दगड उचलला, तो स्वच्छ केला, त्याची ओळख पटवली आणि त्याच्या योग्य ठिकाणी बसवला. हजारो विखुरलेले दगड आणि मूर्ती पुन्हा एकत्र जोडण्यात आल्या. सुमारे 7 वर्षाच्या अखंड परिश्रमानंतर 80 पेक्षा अधिक मंदिरे पुन्हा उभी राहिली. ही जागा एकेकाळी भग्नावस्थेत होती. ती पुन्हा एकदा सुंदर मंदिरांनी नटली. हे केवळ दगड जोडण्याचे काम नव्हते, हे भारताची ओळख जपण्याचे कार्य होते. बटेश्वर सारख्या कठीण प्रकल्पानंतर भारतीय पुरातत्व आणि वारसा संरक्षण क्षेत्रातील दीर्घ आणि धाडसी योगदानासाठी 2019 मध्ये भारत सरकारने आर्किओलॉजिस्ट के मुहम्मद यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. आज बटेश्वरची मंदिरे केवळ वास्तुकलेचे प्रतीक नाही, ही समर्पण, धैर्य आणि देशभक्तीचे प्रतीक बनली आहेत. ही कहाणी केवळ एका पुरातत्व शास्त्रज्ञाची नाही, ही भारताच्या गौरवाची कहाणी आहे.